झी 24 तास एक पाऊल पुढे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कॅगनं आपल्या अहवालात जलसंपदा खात्याची पोलखोल केली। अर्थ खात्याच्या नियोजन शून्य कारभारावरही कॅगनं कडक ताशेरे ओढले। जलसंपदा खात्याच्या अनेक प्रकल्पांच्या अव्वाच्या सव्वा किमती वाढल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। त्यामुळे अजित पवारांना लक्ष करण्याची संधी विरोधकांना पुन्हा एकदा मिळाली आहे। विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात राज्य सरकारच्या अर्थ आणि जलसंपदा खात्याची पोलखोल करण्यात आली आहे। या अहवालात प्रामुख्यानं जलसंपदा विभागाच्या बेशिस्तीवर बोट ठेवण्यात आलंय। पाटबंधारे प्रकल्पाच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलंय। 5 पाटबंधारे महामंडळांतर्गत गेल्या 40 वर्षांपासून 426 प्रकल्प अपूर्ण असल्याचं नमूद करण्यात आलंय। या 426 प्रकल्पांपैकी 242 अपूर्ण प्रकल्पांचा खर्च अनेक पटींनी वाढवण्यात आलाय। या प्रकल्पांचा मूळ खर्च 7,215 कोटी होता, तो वाढून 33,832 कोटींवर गेलाय। सरकारच्या नियोजन शून्य धोरणांमुळे प्रकल्पांचा खर्च तब्बल 26,617 कोटींनी वाढला। विधानसभेत असताना मी 3 प्रकरणामध्ये CID चौकशीची मागणी केलेली आहे। एक तर रायगड जिल्ह्यातला कोंढाणे प्रकल्प हा 58 कोटीचा मुळात असताना त्याची 1 आठवड्यामध्ये किंमत वाढवून 435 कोटी रुपये केली आणि लघु पाटबंधारे प्रकल्प असताना त्याला मोठा प्रकल्प म्हणून स्वरूप दिलं गेलं। अर्थ खात्यातल्या बेशिस्तीवरही कॅगनं ताशेरे ओढले आहेत। नियोजन विभागाच्या कार्यपद्धतीत दोष असल्याचा ठपकाही कॅगनं अर्थ खात्यावर ठेवलाय। सरकारला कुठेतरी कॅगच्या माध्यमातून लक्षात आलंय की सरकारचं बजेटिंगही खराब आहे आणि सरकारचं खर्च करण्याची पद्धत देखील चुकीची आहे। शेवटच्या दिवसांमध्ये घाईघाईने केलेला जो खर्च आहे तो खर्च हा खरं म्हणजे अनेक वेळा ज्या खरेदीची आवश्यकता नाही आहे अशी खरेदी करण्यावर जातो आणि काही विभाग तर याच्यामध्ये इतके एक्सपर्ट आहेत की शेवटच्या 7, 8, 10 दिवसामध्ये ते इतकी खरेदी करतात, अनावश्यक वस्तूंची खरेदी करतात। गेल्या वर्षभरापासून जलसंपदा खात्यातला घोटाळा गाजतोय। या घोटाळ्याची शहानिशा करण्यासाठी सरकारनं श्वेतपत्रिकाही काढली, तर नैतिकतेचा आव आणत अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामाही दिला। आता पुन्हा कॅगनंही कडक ताशेरे ओढल्यामुळे जलसंपदा खातं पुन्हा एकदा चर्चेत आलंय। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, पुन्हा एकदा जलसंपदा खात्यावर टीका झालेली आहे। मुळात कॅगनंच आता ताशेरे ओढलेले आहेत, त्यामुळे अनेकदा जलसंपदा खातं टार्गेट झालेलं आहे, याआधी अनेकदा टीका झालेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जेव्हा कॅग ताशेरे ओढतंय तेव्हा काय म्हणता येईल, जलसंपदा खातं हे सर्वाधिक भ्रष्टाचारी खातं म्हणावं लागेल? हेमाली, जलसंपदा खात्याच्या भ्रष्टाचारावर गेल्या जवळजवळ 1.5 वर्षांपासून जोरात चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी जेव्हा श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली तेव्हापासून ही चर्चा सुरू झाली आणि जलसंपदा खातं चर्चेत आलं आणि त्यानंतर एक जलसंपदा खात्याच्या प्रकल्पांचे भ्रष्टाचार घोटाळे बाहेर येऊ लागले आणि हे प्रमुख जे गैरव्यवहार घोटाळे होते ते प्रकल्पांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवल्याचे होते आणि कॅगने त्याच्यावरच बोट ठेवलेले आपल्या अहवालामध्ये की प्रकल्पांच्या किमती कशा प्रकारे वाढल्या। काही प्रकल्पांच्या किमती सुरुवातीला 31 कोटींवर होत्या, त्या तो प्रकल्प रखडल्यामुळे जवळजवळ 1,500 कोटीच्या घरात गेल्या आणि असे जवळजवळ 426 प्रकल्प जे आहेत राज्यातले ते प्रकल्प रखडले आहेत। म्हणजे नियोजनाचा पूर्णपणे अभाव आहे प्रकल्प उभारताना, प्रकल्प आखताना, हे स्पष्ट होतं। एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यातील प्रकल्प रखडत आहेत आणि या रखडलेल्या प्रकल्पांमुळे राज्याला जवळजवळ 26 ते 27 हजार कोटी रुपये या प्रकल्पांसाठी जास्त खर्च करावे लागणार आहेत, कारण प्रकल्प रखडल्यामुळे त्याची कॉस्ट वाढली, त्याचबरोबर गैरव्यवहार आहेत आणि या सगळ्या बाबी वारंवार विरोधकांनी सुद्धा उपस्थित केलेल्या आहेत, प्रसार माध्यमांनी उपस्थित केलेल्या आहेत आणि कॅगने सुद्धा पुन्हा एकदा जलसंपदा खात्यावरती ठपका ठेवलेला आहे, जे खातं गेले 13 वर्ष जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि त्यामुळे निश्चितच याला कॅगने जे ठपका ठेवला आहे त्याला राष्ट्रवादीवर एक प्रकारे हा ठपका असं म्हणावं लागेल। नक्कीच, धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। अर्थ खात्यातल्या बेशिस्तीवरही कॅगनं ताशेरे ओढलेत, मात्र मुळात म्हणजे जलसंपदा खात्याची पोलखोल ही कॅगच्या या अहवालानं झालेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।